नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या सेशनमध्ये आपण पाहिलं की खऱ्या अर्थाने इंडियन सोसायटीला आपण कशा पद्धतीने समजावून घेऊ शकतो, त्याचा अभ्यास आपण कसा केला पाहिजे आणि कशा पद्धतीने आपण चांगली उत्तरं लिहू शकतो। तर आज खऱ्या अर्थाने आपण आपल्या प्रोग्रामला सुरुवात करणार आहे। तर आता येणाऱ्या आजच्या दिवसामध्ये आपण 3 प्रश्न पाहणार आहे। आता या 3 प्रश्नांमध्ये पाहत असताना प्रत्येक उत्तर लिहिताना काही अपेक्षा असतात ज्याच्याबद्दल आपण ऑलरेडी बोललोय मागच्या सेशनमध्ये। त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय की त्याच्यामध्ये एक इंट्रोडक्शन असायला हवं, त्याच्यामध्ये एक मेन बॉडी असायला हवी आणि त्याच्यामध्ये एक कन्क्लूजन असायला हवं आणि ह्याच्यामध्ये काय काय लिहिलं जावं ह्याच्याविषयी आज आपण मूळतः अभ्यास करू। आता हे बघत असताना मी नेहमी सांगत असते की तुमच्या आन्सरमध्ये एक चांगलं स्ट्रक्चर हवं, त्याच्यामध्ये सबहेडिंग्स हवेत, बुलेट पॉईंट्स हवेत। इंडियन सोसायटीचा भारतीय समाजाची उत्तरं लिहायची म्हणून आयोगाने विचारलंय म्हणून कशीही लिहिली तर नाही चालणार किंवा पॅरेग्राफमध्ये लिहिली म्हणून नाही चालणार, राईट। तर मला वाटते की मी तुम्हाला सांगितलंही होतं की 11वी आणि 12वीचं पाठ्यपुस्तक तुम्ही वाचा आणि आय होप तुम्ही ते वाचलं असेल। काहींचं राहिलं असेल तरीसुद्धा अजून वेळ आहे, या आठवड्यामध्ये तुम्ही ते वाचावं अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, कारण त्याशिवाय तुम्हाला चांगली उत्तरं लिहिता नाही येणार। आता आपण जो पहिला प्रश्न बघणार आहे तो कदाचित ज्यांनी ते पाठ्यपुस्तक वाचलंय त्यांनी तो त्यामध्ये वाचलाच असेल, कारण त्या नावाचा एक टॉपिकच त्याच्यामध्ये इन्क्लुडेड होता, विविधतेत एकता, राईट। तर आता आपण ह्या प्रश्नाकडे बघणार आहे की ज्याप्रमाणे विविधतेत एकतेचा अर्थ आणि त्याचं महत्त्व आपल्याला ह्याच्यामध्ये सांगायचं आहे, राईट। आता विविधतेत एकता म्हणजे काय आणि ही विविधता कोणत्या कोणत्या प्रकारे आपल्याला बघायला मिळते, साधारण आपण ज्याला विचार करतो, आपण साधारण कालही ह्याच्याबद्दल बोललो होतो। तर कशामध्ये विविधता आपल्याला बघायला मिळते, तर ती आपल्याला भौगोलिक बघायला मिळते, आपण जे सणवार सेलिब्रेट करतो त्यांच्यामध्ये बघायला मिळते, आपण ज्या भाषा बोलतो त्याच्यामध्ये बघायला मिळते। पण हे साधारण असं लिहून जमणार आहे का, तर त्याला थोडंसं डेप्थमध्ये जायची गरज आहे, त्याला काही एक्झाम्पल्स द्यायची गरज आहे। आपण थोडक्यामध्ये हळूहळू पॉईंट वाईज ते आता आपण बघणार आहोत, ठीक आहे। तर हे बघत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता ज्यावेळेला आपण जॉग्राफिकल डायव्हर्सिटी म्हणजे भौगोलिक विविधता बघतोय, तर भौगोलिक विविधता आपल्याकडे कशी बघायला मिळते, आपल्याकडे उंच उंच पर्वत आहेत, आपल्याकडे वाळवंट आहेत, आपल्याकडे समुद्रकिनारा आहे, आपल्याकडे सर्व प्रकारची विविधता बघायला मिळते। जसं तुम्ही स्क्रीनवर बघताय त्यामध्ये बघाल तर आपल्याकडे एक माउंटेन रिजन आहे, हाय अल्टिट्यूड एरियाज आहेत, हाय अल्टिट्यूड एरियाजबरोबर बऱ्याच प्रकारची युनिक बायोडायव्हर्सिटीसुद्धा आहे। आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची झाडं पाहायला मिळतात, पुन्हा त्याच्यामध्ये बघाल तर वेगवेगळे प्राणी बघायला मिळतात आणि ते युनिक ज्याला आपण बघतो तर त्याच्यामध्ये आपल्याकडे हिमालयाज आहेत, जम्मू अँड काश्मीरसारखा एकदम सुंदर आपल्याकडे काय आहे प्रदेश आपल्याला बघायला मिळतो। तेवढंच नाही तर त्याच्याबरोबर आपण ज्या वेळेला बघतो तर आपल्याकडे बरेचसे प्लेन्ससुद्धा आहेत। प्लेन्समध्ये बघत असताना इंडो गँगेटिक प्लेन्ससुद्धा आपण त्याच्यामध्ये ॲज अ एक्झाम्पल लिहू शकतो। त्याच्यानंतर प्लाटूज आहेत, राईट। आता ह्या प्लाटूजमध्ये ज्या वेळेला तुम्ही बघाल तर डेक्कन प्लाटू हा अतिशय एकदम सोपं उदाहरण तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकताय। नॉट जस्ट दॅट, आपल्याकडे डेझर्ट्स आहेत, मग आता ह्या डेझर्ट्समध्ये थार डेझर्ट आहे, राईट। तर ह्या वाळवंटाबद्दल तुम्ही उदाहरण लिहू शकाल। तर कोस्टल रिजन जसं मी तुम्हाला म्हणाले तसं आपल्याला एक म्हणजे उत्तम अशी समुद्र किनारपट्टी मिळालेली आहे, तर त्याच्यामध्ये जर बघाल वेस्टर्न कोस्ट आहे, ईस्टर्न कोस्ट आहे आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले एरियाज येतात हे थोडक्यात तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता। तेवढंच नाही, आपल्याकडे आयलँड्स आहेत, आपल्याकडे बेटं आहेत आणि ह्या बेटांची आपण उदाहरणं देत असताना त्याच्यामध्ये अंदमान निकोबार आहे, लक्षद्वीप आहे, ह्या बेटांची आपण ह्याच्यामध्ये उदाहरणं लिहू शकतो। आपल्याकडे जंगलं आहेत, त्याच्याबरोबर बरीचशी बायोडायव्हर्सिटी आपल्याला बघायला मिळते आणि त्याच्यामध्ये आपण वेस्टर्न घाट्स, नॉर्थ ईस्टर्न फॉरेस्ट ह्याच्याबद्दल उदाहरण म्हणून लिहू शकतो। तेवढंच नाही तर आपल्याकडे एक उत्तम नदी प्रणाली आहे, रिव्हर सिस्टीम आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, नर्मदा ह्या सर्व नद्यांचा त्याच्यामध्ये उल्लेख करू शकता। हे झालं भौगोलिक आपल्याकडे असलेल्या भौगोलिक विविधतेबद्दल। तर ह्याच्याबरोबर पुढे आपण बघणार आहे की आपल्याकडे भाषांमध्ये कशा प्रकारची विविधता बघायला मिळते। तर भाषांबद्दलची विविधता बघत असताना त्याच्यामध्ये जर तुम्ही लक्षात घ्याल तर जॉग्राफिकल डायव्हर्सिटी आहे, ह्याच्यामध्ये पण एक भौगोलिक विविधता आहे, कारण प्रत्येक ठिकाणी वेगळी वेगळी भाषा बोलली जाते। तुम्हाला माहितीच आहे जसं जसं आपण नॉर्थमध्ये जातो तसं तसं तिथे हिंदीचं प्रमाण जास्त आहे, जसं तुम्ही साऊथमध्ये जाल तिकडे तिथल्या वेगळ्या भाषा, तिथे कानडी बोलली जाते, तामिळ बोलली जाते, अशा वेगवेगळ्या भाषांसाठी ते प्रसिद्ध आहे। गुजरात
वेस्टमध्ये बोलली जाते. तर तेवढंच नाही, बेंगाली ही आपण ज्या वेळेला बघतो ते एक विशिष्ट प्रदेशामध्ये बोलली जाते. तर प्रत्येक भाषा ही भौगोलिक विविधताच आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो. तेवढंच नाही तर त्याच्यामध्ये एक इथनिक डायव्हर्सिटीसुद्धा आहे. इथनिक डायव्हर्सिटीमध्ये बघाल तर आदिवासी लँग्वेजेस आहेत. प्रत्येक आदिवासी समुदायाची स्वतःची अशी एक लँग्वेज आहे ज्याच्यामध्ये उदाहरणार्थ गोंडी आहे, भिली आहे आणि त्याच्याबरोबर अनेक अशा भाषा आहेत ज्या त्यांच्यामध्ये बोलल्या जातात. राईट. जर तुम्ही गेलात अंदमान निकोबार या बेटांवरती गेलात तर तिकडे एक बेट आहे तिथे सेंटिनलीज म्हणून राहतात. त्या सेंटिनलीची स्वतःची एक वेगळी भाषा आहे ज्याच्याबद्दल आपल्याला आज तागायत अजून आपल्याला माहिती नाही की ती भाषा कोणती आहे आणि ती जी भाषा बोलतात ती आपण डिकोड नाही करू शकलो. राईट. तर आता बघत असताना त्याच्याबरोबरच बघाल मल्टीलिंग्वलिझम आहे, म्हणजे बहुभाषिक लोक असतात. तुमच्या आजूबाजूला तुमच्या मित्रमैत्रिणींच्यापैकी बरेचसे लोक असतील ते बहुभाषिक असतील, ते वेगवेगळ्या भाषा बोलत असतील. तर बहुभाषिकता आहे. त्याच्याबरोबर बऱ्याचशा एंडेंजर्ड लँग्वेज आहेत, बऱ्याचशा भाषा ह्या लोप पावत आहेत. ह्या लोप पावणाऱ्या भाषांमध्ये शक्यतो टोटो, बिरहोर, ग्रेट अंदमानीज यांच्यामध्ये ह्या भाषा बोलणारे लोकच मुळात कमी आहेत आणि त्या भाषा कुठेतरी मागे पडत चालल्या आहेत असं आपल्याला बऱ्याचदा दिसून येतं. आता ह्याच्याबरोबरच बोलत असताना पिडगिन्स आणि क्रिओल्स म्हणजे काय, तर ह्या दोन भाषा म्हणजे ह्या लँग्वेजेस वेगवेगळ्या भाषा एकत्र मिसळून बनतात. त्याचप्रमाणे हे आता ही झाली फॉरेन लँग्वेजेस, लोकल आणि फॉरेन लँग्वेज एकत्र करून भाषा बनतात. त्यांना आपण म्हणतो आजच्या दुनियेमध्ये तुम्ही बघत असाल तर बऱ्याचदा आपण बरेचसे जेनझी लिंगोज आहेत ते वापरून आपली भाषा वेगळीकडेच जात चाललेली आहे. आणि अशा प्रकारे आपण बघत असताना एक ग्लोबल लेवलला एक लिंग्विस्टिक इन्फ्लुएन्स ह्या जगात जागतिक भाषांवरती भारताबरोबरच होताना आपल्याला दिसतो. तेवढंच नाही तर त्याच्याबरोबर आपल्याकडे रिलिजियस डायव्हर्सिटीसुद्धा बघायला मिळते. आता आपण पहिल्यांदा बोललो भौगोलिक विविधता, त्याच्यानंतर आपण बोललो भाषेतली विविधता. आता आपण बोलतोय की कशा प्रकारे धर्मांमध्ये सुद्धा विविधता आहे. त्याच्यामध्ये बघाल मल्टी रिलिजियस सोसायटी आहे आपल्याकडे एकच धर्म आहे का, नाही, आपल्याकडे बरेचसे धर्म आहेत. त्याच्यामध्ये बघाल तर आपल्याकडे हिंदुइझम, इस्लाम, ख्रिश्चॅनिटी, सिखिझम, बुद्धिझम, जैनिझम, झोराष्ट्रियन ह्या सर्व वेगवेगळ्या भाषा आपल्याकडे बोलल्या जातात. जसं आता आपण बोललो बऱ्याचशा आदिवासी भाषाही आहेत. तसंच आपण ज्याला बघतो एक इथनिक रिलिजियस ग्रुपसुद्धा आहेत जे की वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा म्हणजे वेगवेगळ्या भाषा बोलत असतात. त्याच्यामध्ये बघाल पारसीज आहेत, त्यांच्यामध्ये त्यांची जी लँग्वेज आहे त्याला एक पर्शियन ओरिजिन आहे. तेवढंच नाही तर ज्यूज आहेत, त्याच्यानंतर टिबेटियन बुद्धिस्ट आहेत, त्यांच्यामध्ये पण तुम्हाला एक रिलिजियस त्यांचा वेगळा डायलेक्ट बघायला मिळतो. त्याबरोबर रिजनल रिलिजियस इन्फ्लुएन्स पण भाषेवरती आपल्याला बघायला मिळतो. जसं तुम्ही पंजाबमध्ये जाल तर तिथं सिखिझमचा त्याच्यावरचा परिणाम, केरळमध्ये ख्रिश्चॅनिटी आणि हिंदुइझम, इस्लाम या तिन्हीचाही परिणाम आणि लडाखमध्ये बुद्धिझमचा त्याच्यावरती झालेला परिणामही आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर आपण ज्याला बघू बऱ्याचशा रिलिजियस मायनॉरिटीजसुद्धा आहेत ज्यामध्ये जैन्स, बुद्धिस्ट, पारसीज, ज्यूज आहेत. आणि अशा प्रकारे जर तुम्ही बघाल वेगवेगळ्या प्रकारे भाषा को एक्झिस्ट इंडियामध्ये एकदम सुंदरपणे करत आहेत. म्हणजे वेगवेगळ्या भाषा एकाच वेळेला बोलल्या जातात. आणि तुम्हाला हेही माहिती असेल आपली मराठी भाषा जरी घेतली तरी मराठी भाषा एका आपण जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात गेलो तरीसुद्धा ती बदलते, त्या बोलण्यातला हेल बदलतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येतं की ही व्यक्ती मूळची कुठची आहे. राईट. तर ह्याच्यानंतर आपण पुढे बघत असताना एवढंच नव्हे तर कास्टमध्ये सुद्धा जातींमध्ये सुद्धा एक विविधता भारतामध्ये बघायला मिळते. त्याच्यामध्ये जसं बघाल तर वर्ण सिस्टीममध्ये ज्याला आपण बघतो तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि अस्पृश्य हे कालच आपण मागच्या सेशनमध्ये बघितले होते. तर त्याच्याचबरोबर आपण जसं पुढे जातोय तर त्याचबरोबर आपण बघतो तर वेगवेगळ्या सबकास्ट त्याच्यामध्ये असतात. एकच जात असेल त्याच्यामध्ये बऱ्याचशा सबकास्ट त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात जसं की यादव्स, राजपूत, मराठाज, नायर्स, जाट्स, वोकालिंगास. शेड्यूल कास्ट आपल्याकडे आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा म्हणजे दलित, बाल्मिकीज, चम्हार्स आणि त्याच्यानंतरच आपण ज्याला बघतो शेड्यूल ट्राईब्स आपल्यामध्ये आहेत. तर शेड्यूल ट्राईब्समध्ये सुद्धा गोंड्स आहेत, संथाल्स आहेत, भील्स आहेत, नागाज आहेत, मिझोज आहेत, तोडाज आहेत. आता ह्या फक्त काय म्हणतात शेड्यूल ट्राईब्सच नाही आहेत तर त्यांची संस्कृती ही वेगळी आहे.
प्रत्येक जातीची, प्रत्येक धर्माची, प्रत्येक आदिवासी समाजाची, ह्या प्रत्येक घटकाची स्वतःची अशी एक रिच संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचं जतन ते करत असतात. अशा प्रकारे एक रिजनल आपल्याला कास्ट डायव्हर्सिटीसुद्धा बघायला मिळते. आपल्याकडे लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी आहे, आपल्याकडे रिलिजियस डायव्हर्सिटी आहे, आपल्याकडे इथनिक डायव्हर्सिटी आहे, आपल्याकडे आपण जे पोशाख घालतो त्या ट्रॅडिशनल अटायर्समध्ये आपल्याकडे विविधता बघायला मिळते. त्याच्यानंतर आपल्याकडे फूड डायव्हर्सिटी आहे, राईट. भारतामध्ये जितक्या सुंदर भाषा, जितके सुंदर प्रदेश, तितकंच सुंदर काय म्हणतात एक फूड कल्चरसुद्धा आपल्याला बघायला मिळतं. त्याचबरोबर फेस्टिवल्स सगळीकडे वेगळे वेगळे आहेत. तुम्ही कांतारा बघितलाच असेल, राईट. त्यामधून तुम्हाला अजून एका फेस्टिवलबद्दलचं नॉलेज झालं असेल. त्यानंतर फोक अँड क्लासिकल म्युझिक आपल्याला बघायला मिळतं वेगवेगळ्या प्रकारचं. डान्स फॉर्म्स वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बघायला मिळतात. आर्ट, क्राफ्ट, त्याच्याबरोबर कास्ट, कम्युनिटी, सर्व प्रकारची डायव्हर्सिटी आपल्याला भारतामध्ये बघायला मिळते. आणि ज्या वेळेला आपण ह्याच्याबद्दल बोलत आहे तर त्याच्यामध्ये बरेचसे त्याला चॅलेंजेससुद्धा आहेत. ठीक आहे. या भारतातील विविधतेला बरेचसे चॅलेंजेससुद्धा आहेत आणि हे एवढं सगळं असतानासुद्धा त्याच्यामध्ये एक युनिटी आहे. सर्व लोक एकत्र आहेत. ते का आहेत आपण तेही लिहिणं अपेक्षित आहे. आता त्याच्यामध्ये लिहित असताना आपल्याला त्याच्याबद्दलचे चॅलेंजेसही माहिती पाहिजेत. कम्युनलिझम अँड रिलिजियस कॉन्फ्लिक्ट्स. बऱ्याच ठिकाणी कोणत्याही धर्माचे फॉलोवर्स असतील तर त्या धर्माला फॉलो करणं हे त्या व्यक्तीच्या काय म्हणतात त्याच्या स्वतःचा राईट आहे. तुम्ही कोणत्याही धर्माला फॉलो करू शकता. बट तुम्ही कुठल्या तरी दुसऱ्या धर्माशी ज्या धर्माचा विचार करताय तर त्याचा द्वेष करणं किंवा त्याचा तिरस्कार करणं किंवा त्या धर्माविषयी किंवा त्या धर्मातील लोकांच्या विषयी मनामध्ये एक काय म्हणतात द्वेषाची भावना असणं, त्यावेळेला कम्युनलिझम आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे स्वतःच्या धर्माविषयीचा आदर आणि अभिमान, सार्थ अभिमान असणं ही चांगलीच गोष्ट आहे. बट दुसऱ्या धर्माचा, त्या धर्माचे आचरण करणाऱ्या लोकांचा द्वेष करून अतिशय तिरस्काराची भावना जेव्हा निर्माण होते त्यावेळेला खरा प्रॉब्लेम क्रिएट होतो. त्यालाच तर आपण कम्युनलिझम म्हणतो, राईट. तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा रिलिजियस कम्युनिटीजमध्ये त्यामुळं काय होतात बरेचसे कॉन्फ्लिक्ट्स होतात आणि त्या कॉन्फ्लिक्ट्समुळे दंगे होतात, राईट. आता नागपूरमध्ये जे काही घडलं ते तुम्ही पाहिलंच असेल. जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही ते वाचणं अपेक्षित आहे, कारण करंट अफेअर्समधून बऱ्याचदाच इंडियन सोसायटीमधले क्वेश्चन्स तयार होत असतात. त्याचबरोबर रिजनलिझम आणि लिंग्विस्टिक कॉन्फ्लिक्ट्स. म्हणजे माझ्या प्रदेशाच्या भाषेबद्दल मला अभिमान असणं परत चांगली गोष्ट आहे. बट माझी भाषा ही सर्वांपेक्षा श्रेष्ठ, बाकी दुसरी कुठलीही भाषा श्रेष्ठ नाही, हा भाषावाद असणं कधीही योग्य नव्हे. मग त्या रिजनविषयी एका प्रकारे ते लिंग्विस्टिक बेसिसवरती मला एक ऑटोनॉमी द्या, माझ्या भाषेव्यतिरिक्त मी दुसऱ्या कुठल्याही भाषेचं आचरण करणार नाही, ही भावना ही तितकी काही बरी नव्हे. भाषेबद्दलच नव्हे तर माझ्या रिजनविषयी, जिथे मी राहतोय त्याच्याविषयी अभिमान असणं ही चांगली गोष्ट आहे. बट तो दुराभिमान नसला पाहिजे. किंवा त्या बेसिसवरती मी स्वतंत्र ज्या वेळेला मी माझ्या भाषेच्या बेसिसवरती किंवा माझ्या रिजनच्या बेसिसवरती जर एखाद्या वेळेस अतिरेकी वागणूक जर माझी किंवा एखाद्या समाजाची किंवा एखाद्या प्रदेशातील लोकांची जर असेल तर त्यामुळेही प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. आणि त्यातूनच रिजनलिझम आपल्याला जास्त बघायला मिळतो. जसं की रिजनलिझममध्ये आपण खालिस्तानचं उदाहरण घेतो, राईट. नॉट जस्ट खालिस्तान, जम्मू अँड काश्मीरमधल्या लोकांचं पण आपण उदाहरण याच्यामध्ये घेतो. तेवढंच नव्हे तर अशा बऱ्याचशा उदाहरणांमधून आपण बघत असतो की एक स्ट्रॉंग रिजनलिझम क्रिएट होतोय आणि देशाच्या एका युनिटीला ह्याच्यामध्ये काय आहे धक्का बसतोय, राईट. त्याचबरोबर आपण बघतो की बऱ्याच प्रमाणात इकॉनॉमिक डिस्पॅरिटीज आहेत, राईट. की बरेचसे प्रदेश जे आहेत तिथे इकॉनॉमिकली ते तेवढे स्ट्रॉंग नाही आहेत, राईट. इकॉनॉमिकली त्यांच्याकडे एम्प्लॉयमेंटच्या अपॉर्च्युनिटीज नाही आहेत. मग बऱ्याचदा तुम्ही बघता की मुंबईमध्ये मुंबईमध्ये संपूर्ण भारतातून बरेचसे लोक तिकडे काय करतात स्थलांतर करून येतात आणि तिथे नवीन नवीन रोजगाराच्या संधी शोधत असतात. मग अशा वेळेला त्यांना त्या संधी मिळणं गरजेचं आहे, बरोबर आहे. बट त्या जर ज्या भागातून ते ट्रॅव्हल करून मायग्रेट करून मुंबईमध्ये येतात त्याच्याऐवजी त्या भागामध्ये जर आपण रोजगार निर्माण केला, त्यांचीसुद्धा एक प्रकारे डेव्हलपमेंट झाली तर साधारणपणे एक इक्विटेबल डेव्हलपमेंट संपूर्ण भारतामध्ये होऊ लागेल आणि त्यावेळेलाच भारत विकसित होईल, नाही का. तर त्यामुळे इकॉनॉमिक डिस्पॅरिटीजमुळे सुद्धा ह्या युनिटीला काय होतं धक्का बसतोय. तेवढंच नाही तर कास्ट आणि सोशल इनइक्वॅलिटीज आहेत. कास्टच्या बेसिसवरती पुन्हा सोशल अनेक नॉर्म्सच्या बेसिसवरती बऱ्याचदा अनइक्वॅलिटी आपण समाजामध्ये बघत असतो. तेवढंच नाही तर पॉलिटिकल एक्सप्लॉयटेशन
हाही सर्वात महत्त्वाचा घटक आहे, ज्याच्यामध्ये आयडेंटिटी पॉलिटिक्स खेळलं जातं. म्हणजे त्या भागातील त्या समाजाचे वोट्स मिळवण्यासाठी फक्त त्या समाजाच्या उद्धारासाठी काही पॉलिसीज बनवल्या, मग तिथे राहणाऱ्या बाकीच्या लोकांसाठी काही फार केलं गेलं नाही, तर त्यावेळेला एक प्रकारे आयडेंटिटी पॉलिटिक्स क्रिएट होती. जसं तुम्ही बघाल तर कर्नाटकामध्ये ज्या वेळेला वोट बँक बघाल तर तिथे वकलिंग लिंगायट्स आर व्हेरी मच इम्पॉर्टंट. मग तुम्हाला माहिती असेल की कुणीतरी मागे तिथे लिंगायतिझम स्वीकारलं होतं. इफ यू डोंट नो प्लीज गो अँड सर्च अबाउट इट, इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग फॅक्ट, राईट. तर त्याच्यानंतर बघत असाल तर कशा प्रकारे यू विल स्ट्रेंथन दिस, राईट, की तुम्हाला माहिती आहे की विविधतेत एकता आपण बघतोय. इतक्या सर्व धर्माचे, इतक्या सर्व भाषा बोलणारे, इतक्या सर्व वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक एकत्र राहतात आणि एकजुटीने राहतात. त्यांना जर हे चॅलेंजेस आहेत तर त्याच्याबरोबर आपल्याला हेही माहिती पाहिजे की कशा प्रकारे ह्याच्यासाठी कोणते कोणते मेजर्स आहेत की ज्यामुळे ही विविधतेत एकता आहे ती सातत्यानं ती एका प्रकारे आपण टिकवून ठेवू शकू. सातत्याने त्याच्यावरती जे आघात होत आहेत त्यापासून तिला आपण काय प्रोटेक्ट करू शकू. तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे तर दोज आर लाईक कॉन्स्टिट्युशनल सेफगार्ड्स. आता ह्या कॉन्स्टिट्युशनल सेफगार्ड्समध्ये तुम्ही जर बघाल तर त्यामध्ये आपण आर्टिकल 14 बघतो, आर्टिकल 15 बघतो, आर्टिकल 25 to 28 ज्याच्यामध्ये कशाप्रकारे मायनॉरिटीचा इंटरेस्ट रिलिजनचा इंटरेस्ट असतो, मायनॉरिटी इंटरेस्ट इन आर्टिकल 29. आणि त्याच्याबरोबर जसं बघताय की एखादी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन स्थापन करण्याचा जो अधिकार आहे दॅट इज इन आर्टिकल 30. तर हे सर्व तुम्हाला आर्टिकल्स माहिती पाहिजे, तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. त्याचबरोबर जर तुम्ही बघाल तर ह्याच्यामध्ये एक प्रकारे सुप्रीम कोर्ट जजमेंट आपल्याला प्रत्येक वेळेला पण वेगवेगळे जजमेंट्स येत असतात, त्याला सेक्युलरिझमला ते रिइन्फोर्स करत राहतात. सेक्युलरिझम हा भारतीय समाजाचा एक महत्त्वाचा पाया आहे आणि ज्यावरती आपली पूर्णच्या पूर्ण भारतीय समाज हा बेस्ड आहे हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर एज्युकेशन अँड अवेअरनेस आर व्हेरी इम्पॉर्टंट. ज्यावेळेला एज्युकेशन आणि अवेअरनेस असेल त्याच वेळेला पॉसिबल आहे की आपण ही विविधतेत जी एकता आहे त्याला आपण टिकवून ठेवू शकू. तुम्हाला माहिती असेल तर शाळांमध्ये बरेचसे उपक्रम चालवले जातात आणि ह्या शाळेतल्या उपक्रमांमध्ये प्रत्येकाच्या सणांविषयी, प्रत्येकाच्या धर्मांविषयी आदर निर्माण व्हावा म्हणून ह्या लहान मुलांना वेगवेगळ्या धर्माचे पोशाख, वेगवेगळ्या धर्माची मंदिरं याविषयीची वेगवेगळी उदाहरणं त्यांना दिली जातात. आणि त्याच्यानंतर त्यांच्या कार्यानुभवाच्या त्यांच्या एक्सरसाइजमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या इव्हेंट्स थ्रू त्यांच्यामध्ये ते संस्कार पेरले जातात आणि त्यांच्यामध्ये सेक्युलरिझम मूळ पद्धतीनं रुजवण्याचा प्रयत्न केला जातो. तेवढंच नाही तर गव्हर्नमेंटचे बरेचसे इनिशिएटिव्ज आहेत. त्याच्यामध्ये जर बघाल नॅशनल इंटिग्रेशन काउन्सिल आहे, भारताच्या एकसंधतेसाठी ती सतत प्रयत्न करत असते. त्याच्यामध्ये नॅशनल फाउंडेशन फॉर कम्युनल हार्मोनी आहे, कम्युनिटीमध्ये एक हार्मोनी क्रिएट करण्यासाठी ती काम करते. बऱ्याचशा वेलफेअर स्कीम्स आहेत की ज्यामुळं ही डिस्पॅरिटी जी आहे ती कमी होऊन जाईल. तेवढंच नव्हे, वन नेशन वन रेशन कार्ड आहे, PM जनधन योजना आहे. अशा प्रकारच्या फायनान्शियल इन्क्लुझिव्ह पॉलिसीजमुळं काय होतं आहे की संपूर्ण भारतातल्या कोणत्याही बेसिसवरती त्याच्यामध्ये कुणालाही अतिमहत्त्व न देता सर्वांची समान एक इक्विटेबल ग्रोथ, इन्क्लुझिव्ह ग्रोथ व्हावी ह्यासाठी प्रयत्न केला जातो. कल्चरल सेलिब्रेशन्स जे आहेत त्यांनासुद्धा जसं मी म्हणाले एकत्र सेलिब्रेट करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. त्याचबरोबर मीडिया आणि सिव्हिल सोसायटीचाही त्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल आहे, जसं की स्प्रेडिंग मेसेज ऑफ युनिटी, त्याच्यानंतर हायलायटिंग कोलॅबोरेटिव्ह इफर्ट्स आणि अड्रेसिंग सोशल इश्यूज. ह्या पद्धतीनं एक सिव्हिल सोसायटीसुद्धा ह्याच्याकडे काय करू शकते, एका प्रकारे मदत करू शकते ही विविधतेतील एकतेची जपणूक करण्यासाठी. साधारणपणे तुम्ही याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह जर्नालिझम हे उदाहरण लिहू शकता. त्याच्याबरोबर NGOज आहेत बऱ्याचशा ज्या की काय करतात, डायलॉग क्रिएशन करतात, वेगवेगळ्या समाजांना एकत्र आणून काम करायचा प्रयत्न करतात. असं एखादं महत्त्वाचं उदाहरण तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि अशा प्रकारे एक कॉम्प्रेहेन्सिव्ह आन्सर तुम्ही ह्या प्रश्नाचं लिहू शकता. आता ज्या वेळेला आपण पुढे जातोय तर काय आहे ह्याचं महत्त्व काय आहे हेही तुम्हाला सांगता आलं पाहिजे की कशा प्रकारे एक सोशल हार्मोनी त्याच्यामुळे क्रिएट होते, त्याच्यामुळे एक डेमोक्रेसी आपली जी आहे ती कशी स्ट्रेंथन होते. विविधतेत एकता असल्यामुळं एक डेमोक्रेटिक जी आपली इन्स्टिट्यूशन आहे ती काय होते, एक प्रॉपरली स्ट्रेंथन होते. आणि ती होत असताना ती सर्व प्रकारच्या रिलिजियस
आयडिओलॉजीजना सगळ्यांना अकोमोडेट करते, सगळ्यांना एकत्र घेऊन चालते. तेवढंच नव्हे तर कल्चरल हेरिटेजेस आहेत त्यांची पण आपण जपणूक करतो. आणि इकॉनॉमिक ग्रोथ, जसं मी म्हणाले, एक इन्क्लुझिव्ह इकॉनॉमिक ग्रोथ आपण काय करतो, ट्राय करतो की ज्यामुळं युनिटी टिकून राहावी. राईट. तर ह्याच्याचबरोबर आपण पुढे ज्या वेळेला बघतोय की ह्याचा रिलेव्हन्ससुद्धा आपल्याला लिहिता आला पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही लिहिणार आहे तर त्याच्या कन्क्ल्युजनमध्ये तुम्ही त्याचा रिलेव्हन्स लिहा, त्यावेळेला ते तुमचा आन्सर स्ट्रॉंग होणार आहे. युनिटी अँड डायव्हर्सिटी ह्याचा कुठलाही क्वेश्चन आला तर त्याला तुम्ही एक्सप्लेन करताना सुरुवातीला एखादं तुम्ही कोट लिहू शकता, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, किंवा सिम्पली तुम्ही त्याला एक्सप्लेन करू शकता कशा प्रकारे विविधतेत एकता आहे. ते तुम्ही त्याचे वेगवेगळे घटक तुम्ही सब हेडिंग्स बरोबर एक्सप्लेन करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही त्याला चॅलेंजेस काय आहेत हे लिहिणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये त्याचा सिग्निफिकन्स काय आहे हे लिहिणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यानंतर तुमचा ग्लोबल रिलेव्हन्स जो असेल किंवा एक साधारण त्याचा इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये सुद्धा जो रिलेव्हन्स काय आहे तो तुम्हाला त्याच्या कन्क्ल्युजनमध्ये लिहिता आला पाहिजे. जसं की तुम्ही बघाल की एका मल्टीकल्चरल सोसायटीसाठी हे सर्वात एक महत्त्वाचं मॉडेल आहे, ज्याच्यामध्ये आपण विविधतेत एकता ज्याला म्हणतो. तर एक मल्टीकल्चरल सोसायटीला अकोमोडेटिव्ह ते काय आहे, एक प्रकारचं मॉडेल आहे. नॉट जस्ट दॅट, एक रिस्पेक्ट क्रिएट करतं ते एका शेअर्ड व्हॅल्यूजसाठी, समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी. आणि हे करत असताना ज्यावेळेला तुम्ही बघाल इंडियाचे डेमोक्रॅटिक जे फ्रेमवर्क आहे त्याला ते स्ट्रेंथन करते, हे तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर रेझिलियन्स अगेन्स्ट चॅलेंजेस, त्याच्यामध्ये कॉलोनियल रूल आणि बाकीचे सगळे इन्व्हेजन्स आहेत ह्याच्यातून बाहेर येऊनसुद्धा आपण सर्व समाजातील घटकांना एकत्र घेऊन पोस्ट इंडिपेंडन्स आज जे आपण अचीव केलेलं आहे ते खरंच एक काय म्हणतात ना, एक वैशिष्ट्य आहे भारतीय समाजाचं. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये तुम्ही एखादं उदाहरण म्हणजे इंडियन फ्रीडम स्ट्रगलमध्ये कशा प्रकारे डिफरंट रिलिजन्स होते अँड स्टील त्याच्याबरोबर पोस्ट इंडिया इंडिपेंडन्स, जसं की एक भारत श्रेष्ठ भारत, हे जे सध्या एक भारत श्रेष्ठ भारत याच्याविषयी बऱ्याचशा स्कीम्सही आहेत, त्याही तुम्ही इथे याच्यामध्ये मेन्शन करू शकता. आणि अशा प्रकारे एक कॉम्प्रहेन्सिव्ह आन्सर तुम्ही ह्या प्रश्नाबद्दलचं लिहू शकता. त्याच्याबरोबर आपण पुढे जाणार आहे. पुढचा क्वेश्चन आपला आहे तो आहे की डिस्कस द फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर द डिस्ट्रीब्युशन ऑफ ट्रायबल कम्युनिटीज इन इंडिया. भारतामध्ये आदिवासी समाज आहे त्याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे त्याच्याबद्दल त्याला कोणती कारणं आहेत आणि ज्यामुळं ती म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं डिस्ट्रीब्युशन आपण पाहतो ते तसं का आहे हे आपल्याला लिहायचं आहे. तर आता हे लिहित असताना तुम्हाला साधारण लिहिता आलं पाहिजे की ट्रायबल सोसायटी आपण नेमकं कुणाला म्हणतो. बरं, ते नसेल येत, नेमकी त्यांची पर्सेंटेज किती, किंवा साधारण तुम्हाला सांगता आलं पाहिजे की ते कशा प्रकारे भारतामध्ये डिस्ट्रीब्यूट आहेत. आता हे सांगत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्टिकल 366च्या 25th मध्ये आपल्याला सांगितलं आहे STs आर दोज कम्युनिटीज रिकॉग्नाइज्ड अंडर आर्टिकल 342 अँड डिक्लेअर्ड बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. आता हे तुम्हाला लिहिण्याची गरज आहे का? नाही, हे लक्षात ठेवायची गरज आहे. लिहायचं असेल तर तुम्ही काय लिहू शकता की भारतामध्ये आपण ज्या वेळेला म्हणतो की एखादा समूह एक समाज आदिवासी आहे तर त्याची काहीतरी वैशिष्ट्ये आहेत आणि ती बघत असताना त्याची काहीतरी म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तर त्या कोणत्या आहेत? मुळात त्यांचं स्वतःचं एक डिस्टिंक्टिव्ह कल्चर असलं पाहिजे, त्यांचं स्वतःचं एक वेगळं कल्चर असलं पाहिजे. त्याबरोबर एक जॉग्राफिकली आयसोलेटेड असायला हवेत ते, की ते सगळ्यांच्यामध्ये मिक्स नाही, ते जॉग्राफिकली आयसोलेशनमध्ये राहतात. त्याच्यामध्ये इंडिकेशन्स ऑफ प्रिमिटिव्ह कल्चर्स, की आता याच्यामध्ये एक म्हणतात ना की एक प्रिमिटिव्ह कल्चर आहे, ते एक डेव्हलप्ड कल्चर नाही आहे, तर ते काय एक प्रिमिटिव्ह कल्चर आहे. तर शायनेस इन कॉन्टॅक्ट विथ अदर कम्युनिटीज, म्हणजे वेगवेगळ्या कम्युनिटीज बरोबर कॉन्टॅक्ट करण्यासाठी त्यांच्यामध्ये एक शायनेस आहे. त्याचबरोबर इकॉनॉमिक आणि सोशल बॅकवर्डनेस आहे. ह्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ज्यावरून तुम्ही ओळखू शकता की एक पर्टिक्युलर कम्युनिटी जी आहे काय ती ट्रायबल कम्युनिटी आहे. आणि याची बरीचशी उदाहरणं तुम्ही याच्यामध्ये मेन्शन करू शकता. आणि तसं जर बघायला गेलं तर ट्रायबल डिस्ट्रीब्युशन जे याला बघाल तर भारतामध्ये सगळीकडे तुम्हाला ट्रायबल्स बघायलाच मिळतात, फ्रॉम हिमालयाज टू लक्षद्वीप आणि त्याच्याबरोबर नॉर्थ ईस्ट, सेंट्रल, वेस्टर्न इंडिया सगळीकडे ते लोकेटेड आहेत. बट त्याच्यामध्ये पण एक
काय म्हणतात, त्याचं एक वेगळं असं डिस्ट्रीब्युशन आहे आणि त्या डिस्ट्रीब्युशनसाठी रिस्पॉन्सिबल फॅक्टर्स काय आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. तर साधारणपणे आपल्याला सांगता आलं पाहिजे डेमोग्राफिक्समध्ये एस टी पॉप्युलेशन किती होती सर, साधारण 47.10% होती 2001च्या सेन्ससप्रमाणे आणि हायेस्ट पर्सेंटेज ऑफ एस टी इन छत्तीसगड 30.6 होतं. 2011चा सुद्धा तुम्ही कंटेंट लिहू शकता. आणि त्याचबरोबर तुम्हाला साधारण एक बेसिक इंट्रोडक्शन लिहिल्यानंतर तुम्ही मूळ मुद्द्याकडे जाल, तिथे तुम्ही सांगाल की कशा प्रकारे ते डिस्ट्रीब्युटेड आहेत आणि त्याच्या मागची कारणं काय. तर मुळात ज्या वेळेला तुम्ही बघता ना की क्लासिफिकेशन जॉग्राफिकली तुम्ही कराल तर जॉग्राफिकल लोकेशन सर बघाल तर नॉर्थ ईस्टर्न झोन आहे, त्याच्यानंतर एक सेंट्रल झोन आहे आणि एक सदर्न झोन आहे. या 3 झोन्समध्ये ट्राईब्स काय आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी डिस्ट्रीब्युटेड आहेत. आता याच्यामध्ये बघत असताना तुम्ही जर इथे बघू शकत असाल तर कुठे जास्त प्रमाण आहे आणि कुठे कमी प्रमाण आहे हे थोडक्यात दाखवायचा प्रयत्न केला आहे. आता तुम्ही हे दाखवण्याऐवजी तुम्ही काय करू शकता, तुम्ही भारताचा एक साधारण नकाशा काढा आणि त्या नकाशामध्ये तुम्ही झोन्स जरी दाखवले तरीसुद्धा चालणार आहे. कुठे कुठे कॉन्सन्ट्रेटेड आहे दाखवणं अपेक्षित आहे आणि कुठे कुठे म्हणजे साधारण तुम्ही त्याच्यामध्ये 1-2 जरी एक्झाम्पल्स लिहू शकला तरी पण तुमच्या उत्तराला काय मिळते, एक एज मिळते. बाकीच्यांच्या उत्तरांच्या पेक्षा तुमचं उत्तर जरा चांगलं आणि एकदम हटके होऊन जातं. आणि जसं मी तुम्हाला काल सांगितलं की तुम्हाला इम्प्रेस करायचं आहे त्या एक्झामिनरला तरच तो तुम्हाला एखाद दुसरा मार्क जास्तीचा देणार आहे. तर ट्राय अँड ड्रॉ दिस म्हणजे भारताचा नकाशा काढा आणि त्याच्यामध्ये तुम्ही फक्त ॲटलिस्ट एक नदर्न झोन, एक काय म्हणतात नॉर्थ ईस्टर्न झोन, त्याच्यानंतर तुम्ही एक काय म्हणतात सेंट्रल झोन आणि सदर्न झोन एवढं जरी दाखवलं तरीसुद्धा चालणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपण पुढे बघत असताना कोणते कोणते फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळं एक जॉग्राफिकल डिस्ट्रीब्युशन बघायला मिळतं. आणि आज जे जॉग्राफिकल एक डिस्ट्रीब्युशन आहे ट्राईबचं ते तसं का आहे हे लिहिताना तुम्ही पहिल्यांदा काय लिहिणं अपेक्षित आहे की कोणते कोणते फॅक्टर्स आहेत. तर फर्स्ट काय आहे, जॉग्राफिकल डिस्ट्रीब्युशन जे मी तुम्हाला म्हणाले. आणि हे जॉग्राफिकल फॅक्टर्स कोणते कोणते आहेत तर टेरेन्स अँड लँडस्केप्स. बऱ्याचदा तुम्ही बघत असाल तर कोणताही ट्रायबल समूह राहण्यासाठी जिथे जंगलं जास्त आहेत अशा ठिकाणी राहण्याचा जास्त प्रयत्न करेल. आणि त्याच्यानंतर जिथे जास्त प्रमाणात पाणी मिळेल, कारण तुम्हाला जर माहिती असेल कोणताही ट्रायबल समूह असेल तर त्यांच्यासाठी जल, जंगल आणि जमीन हे महत्त्वाचे घटक असतात. त्यामुळे जिथे पाणी आहे, जिथे जंगल आहे आणि जिथे जमीन आहे अशा ठिकाणी ते जास्त कॉन्सन्ट्रेटेड असतात. त्याचप्रमाणे क्लायमेट आणि नॅचरल रिसोर्सेस जिथे की फर्टाईल सॉईल आहे, फॉरेस्ट जिथे जिथे आहे तिथे जास्त प्रमाणात तुम्हाला ट्रायबलच्या सेटलमेंट्स बघायला मिळतील. तर त्याचंच उदाहरण द्यायचं तर नॉर्थ ईस्टर्न ट्राईब्स आहेत ज्याच्यामध्ये नागाज, मिझोज, खासीज आहेत. आता हिली रिजन आणि एकदम डेन्स फॉरेस्टमध्ये हे राहतात. त्याच पुढे बघाल तर सेंट्रल इंडियन ट्राईब्स आहेत त्याच्यामध्ये जसं गोंड्स, बैगास आणि विल्स आहेत तर ते प्लाटू रिजनमध्ये राहतात. त्याच्यानंतर कोस्टल आणि आयलँड ट्राईब्स आहेत ज्याच्यामध्ये उत्तर आहेत जारवाज आणि निकोबारीज, तर हे अंदमान आणि लक्षद्वीप आयलँड्समध्ये राहतात. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बघाल की दुसरं महत्त्वाचं कारण जर असेल तर हिस्टॉरिकल आणि कल्चरल फॅक्टर्स असतात. हिस्टॉरिकली त्यांचं डिस्ट्रीब्युशन डिटरमाइन झालेलं आहे. त्याच्यामध्ये कॉलोनियल इम्पॅक्ट आहे. ज्यावेळेला भारत ही ब्रिटिशांची एक कॉलनी होती, वसाहत होती, त्यावेळेला बऱ्याच प्रमाणात त्यांची डिस्प्लेसमेंट झाली ब्रिटिशांच्या पॉलिसीजमुळं. आणि त्यांच्या पॉलिसीजमुळं त्यांना ते ज्या ठिकाणी राहत होते तिथून डिस्प्लेस व्हायला लागलं. आणि त्यामुळं त्यांची एक काय म्हणतात वेगळी अशी त्यांची भारतामध्ये एक वेगळी हे डिस्प्लेस होऊन बनलेली एक स्वतःची एक जागा आहे. तेवढंच नाही तर सेल्फ आयसोलेशन. तर बऱ्याचशा ट्राईब्स आहेत त्यांनी सगळ्यांच्यापासून वेगळं राहण्याचं ठरवलं आणि त्या स्वतः वेगळ्या राहायला लागल्या. आणि त्याच्यामध्ये उदाहरण बघायचं झालं तर संथाल्स आणि ओराऑन्स डिस्प्लेस बाय ब्रिटिशांच्या एक इकॉनॉमिक पॉलिसीजमुळं हे संथाल्स आणि ओराऑन्स काय झालं डिस्प्लेस झालेले आहेत. त्यांनी त्यांच्या मूळ जागेपासून ते डिस्प्लेस होऊन एकत्र राहायला लागले. त्याच्यानंतर सेंटिनलीज जे अंदमान आयलँडवरती आहे ज्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगत होते, हे अंदमान आयलँडवरच्या ह्या सेंटिनलीजला आजपर्यंत म्हणजे मूळ भारताशी यांचा संपर्क नाही आहे. हे स्वतः आयसोलेटेड राहतात आणि ते बरेच सेंचुरीज आयसोलेटेड राहत आहेत. त्याच्यामध्ये एकाच तुम्हाला जर ह्याचं माहिती असेल सेंटिनलीजबद्दल तर
एका ख्रिश्चन धर्माचा प्रचार करणाऱ्या एका व्यक्तीने तिथे कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला आणि त्या लोकांनी त्याचा खून करून दिला. त्याला आय गेस त्यांनी बाण मारला. आणि जेव्हा आपण ह्यांचा विचार करतोय तर मधुमती चट्टोपाध्याय नावाच्या एकमेव स्त्री आहेत त्या सेंट्रल मिनिस्ट्रीमध्ये काम करत आहेत आणि त्यांनी साधारण त्यांच्या PhDच्या दरम्यान सेंटिनलीजचा अभ्यास करायचं ठरवलं. त्यांना परमिशन मिळत नव्हती तरीसुद्धा त्यांनी ती परमिशन काढली आणि त्यांनी शी इज द ओनली पर्सन विथ हर टीम ज्यांनी जाऊन त्यांच्याशी कॉन्टॅक्ट निर्माण केला, एस्टॅब्लिश केला आणि त्यांना आय गेस त्यांनी फळं वगैरे देऊन केली आणि अशा प्रकारे त्यांनी थोडक्यात एक म्हणजे सुरुवात केली होती. बट आजही आपण त्यांच्याशी कुठल्याही प्रकारे कॉन्टॅक्ट निर्माण नाही करू शकलो. साधारण जर तुम्हाला माहिती असेल तर कोविडच्या दरम्यानसुद्धा ड्रोन्सनी आपण निरीक्षण केलं की खरंच ते व्यवस्थित म्हणजे त्यांची परिस्थिती कशी आहे आणि ते कसे जगतात, राईट. तर एवढंच नव्हे, इकॉनॉमिक फॅक्टर्स आहेत, जसं की बघाल डिपेंडन्सी ऑन द फॉरेस्ट आहे. त्याच्यामध्ये इंडस्ट्रियलायझेशन कोणत्याही प्रकारचं नाही आहे, त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचे जॉब नाही आहेत. त्यामुळं ते म्हणजे त्यांचं संपूर्ण जो डिपेंडन्स आहे तो डिपेंडन्स कशावरती आहे तर जंगल, जल आणि जमीन ह्याच्यावरतीच आहे. आणि त्यामुळे जर बघाल की बऱ्याचशा छत्तीसगड, झारखंड, ओडिशामधल्या ज्या ट्राईब्स आहेत ते डिपेंड ऑन द मायनर फॉरेस्ट प्रोडक्ट्स आणि त्याच्यामध्ये टेंडू लिव्ज, हनी, लाख ह्यांच्यावरती ते काय करतात, त्यांच्यावरतीच त्यांचा गुजारा होतो. तुम्ही जर बघितलं असेल, तुम्ही हायवेवरून कधी प्रवास करत असाल तर अशा या आदिवासी समाजातले लोक हे मध विकत बसलेले असतात. आणि त्याच्यानंतर आपण ज्याला बघतो की बऱ्याचशा गव्हर्नमेंटल पॉलिसीज आहेत, रिझर्वेशन्स आहेत की जेणेकरून त्यांच्यामध्ये आपण बघाल की बरेचसे शेड्यूल्ड एरियाज आहेत की ज्यांना प्रोटेक्ट केलेलं आहे गव्हर्नमेंट थ्रू प्रोटेक्टेड ट्रायबल लँड टू प्रोटेक्ट द ट्रायबल लँड अँड कल्चर. त्याच्यामध्ये पेसा ॲक्ट आहे, वन नेशन पेसा ॲक्ट थ्रू आपण बघतो सेल्फ गव्हर्नन्स इन द शेड्यूल एरियाज क्रिएट करायचा प्रयत्न केला गेलेला आहे. त्याच्यानंतर सोशल अँड पॉलिटिकल फॅक्टर्स आहेत ज्याच्यामध्ये ट्रायबल मुवमेंट्स पास्ट प्रेझेंट, त्यामुळे त्यांची लोकेशन जी काय ती शेप झालेली आहे. एवढंच नाही तर ऑटोनॉमस काउन्सिल्स आहेत ज्या क्रिएट झालेल्या आणि त्याच्यामुळं सम रिजन्स हॅव स्पेशल गव्हर्नन्स स्ट्रक्चर. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल 6th शेड्यूल एरिया नॉर्थ ईस्ट इंडियामधला तो ग्रांट्स ऑटोनॉमी टू दिस ट्रायबल काउन्सिल्स. एवढंच नाही तर बोडोलँड टेरिटोरियल रिजन आहे, बोडोलँडसाठी सुद्धा तुम्ही जर बघाल हा रिजनसुद्धा स्पेसिफिकली बनतो. एवढंच नव्हे तर जेव्हा तुम्ही कन्क्ल्यूड करणार आहे, आता हे तुम्हाला जे सांगितलं की बरीचशी कारणं आहेत ज्यामुळे त्यांचं काय डिस्ट्रीब्युशन जे आहे आपल्याला बघायला मिळतं आणि ह्या डिस्ट्रीब्युशनवरती इम्पॅक्ट कोणत्या कोणत्या गोष्टींचा झाला ह्याच्याविषयी आपण लिहिलं की त्याच्यानंतर तुम्हाला ते कन्क्ल्यूडही करता आलं पाहिजे. आणि कन्क्ल्युजनमध्ये तुम्ही साधारण फ्युचर स्टेप्स सांगू शकता. आता या फ्युचर स्टेप्समध्ये तुम्ही साधारण ह्यातलं कुठलंही एक और तुम्हाला जर जमत असेल तर ह्या तिन्ही गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करू शकता. जसं बघाल प्रिझर्विंग ट्रायबल आयडेंटिटी वाईल प्रमोटिंग डेव्हलपमेंट. मात्र ट्रायबल आयडेंटिटीला काय करायला पाहिजे, प्रोटेक्ट केलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला एक युनिक त्यांचं जे स्वतःचं एक युनिक ट्रॅडिशन आहे, त्यांचं एक काय म्हणतात इकॉनॉमिक सिस्टम आहे. तेवढंच नाही तर त्यांच्यासाठी एक एज्युकेशनसुद्धा काय तुम्हाला करता आलं पाहिजे, प्रोव्हाइड करता आलं पाहिजे. त्यांची जी इकॉनॉमिक सिस्टीम आहे त्याच्यामध्ये बदल करून त्यांना एक इनफॉर्मल टू फॉर्मलकडे नेता आलं पाहिजे, ज्याच्यामध्ये त्यांच्या संस्कृतीलाही धक्का नाही बसणार, त्या संस्कृतीचीही जपणूक केली गेली पाहिजे. ज्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकाल सस्टेनेबल डेव्हलपमेंटल प्रोग्राम्स जे आहेत ज्याच्यामध्ये ट्रायबल्सना स्किल्स देऊ शकतात, त्यांना हँडीक्राफ्ट्स, इको टुरिझम ह्या सर्व गोष्टींमध्ये आपण काय घेऊ शकतो. तेवढंच नव्हे तर पेसा ॲक्टला आपण त्यांच्यामध्ये एक सेल्फ गव्हर्नन्सची जी गोष्ट बोलतोय तर ते आपण अजून जास्त स्ट्रेंथन करू शकतोय. एवढंच नव्हे तर त्यांच्यामध्ये एज्युकेशन आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीही आपण क्रिएट करू शकतो. त्याचबरोबर बॅलन्सिंग मॉडर्नायझेशन आणि ट्रॅडिशनल लाईफस्टाईल. तर ह्याच्यामध्ये इंडस्ट्रियलायझेशन लेड टू द इकॉनॉमिक ग्रोथ बट ऑल्सो डिस्प्लेसेस ट्राईब्स. तुम्ही बऱ्याचशा डिस्प्लेसमेंटच्या उदाहरणांमधून बघाल तर बऱ्याचशा ट्राईब्सना म्हणजे पूर्ण भारतातून डिस्प्लेस केलं गेलं आहे वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी. तर आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या वेळेला कोणती ट्राईब डिस्प्लेस झाली हे तुम्ही सर्च करणं अपेक्षित आहे आणि ह्याच्याबद्दल तुम्ही नक्की वाचा. त्याचबरोबर जर आपण पुढे जाऊ स्ट्रेंथनिंग ट्रायबल राईट्स अँड सोशिओ इकॉनॉमिक ग्रोथ, तर ह्याच्यामध्ये आपण ट्रायबलचं पार्टिसिपेशन इंडियाच्या एका इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटमध्ये आपण कसं करून घेऊ शकू, याच्यासाठी स्टेप्स घेतल्या पाहिजेत, ज्याच्यामध्ये तुम्ही त्यांना एक लीगल फ्रेमवर्क, लीगल फ्रेमवर्क देऊ शकता. त्याचबरोबर बॅलन्सिंग मॉडर्नायझेशन आणि ट्रॅडिशनल लाईफस्टाईल.
आणू शकता, ज्यामुळं त्यांना त्यांच्या लँडपासून वंचित नाही राहावं लागणार. त्यांच्या लँडचे राईट्स म्हणजे एकदम तुम्ही प्रिझर्व करू शकाल. नॉट जस्ट दॅट, त्यांच्यामध्ये एक्सपांड रिझर्वेशन बेनिफिट्स, स्कॉलरशिप फॉर द ट्रायबल बेनिफिशरीज. बऱ्याचदा आपण पॉलिसीज क्रिएट करतो पण त्या चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट नाही होत, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन योग्य पद्धतीनं झालं पाहिजे, ह्याच्याकडेही आपण पावलं उचलू शकतो. आणि अशा प्रकारे ट्रायबलची एक एंटरप्रेन्योरशिप आपण काय करू शकतो, स्पॉन्सर करू शकतो. मध्ये फेसबुकनीही स्वतः एक इनिशिएटिव्ह चालू केला होता, ज्याच्यामध्ये त्यांनी ट्रायबल यूथ लीडरसाठी एक प्रोग्राम चालू केला होता, तर त्याच्याबद्दलही वाचा. तर अशा प्रकारे आता आपण बघणार आहे, आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाणार आहे. आणि तिसरा प्रश्न आहे की व्हॉट आर द मेजर कॉजेस ऑफ जेंडर इनइक्वॅलिटी इन इंडिया, सजेस्ट मेजर्स टू ब्रिज द जेंडर गॅप. आता ज्या वेळेला आपण जेंडर गॅपचा विचार करतोय तर आपल्याकडे जेंडर गॅप हा आत्ताच नाही आहे, ठीक आहे, तर तो म्हणजे अगदी पूर्वीपासून आहे. मग त्याच्याबद्दल तुम्ही लिहिलं तर ते तुमचं इंट्रोडक्शन बनून जाईल. ज्यावेळेला आपण ॲन्शंट वेदिक टाइम्समध्ये, इथे मी तुम्हाला एक्सप्लेन करते, याच्यातून तुम्ही याचा क्रक्स लिहिणं अपेक्षित आहे, ठीक आहे. तर ज्यावेळेला आपण ॲन्शंट वेदिक टाइम्स म्हणतोय तर त्यावेळेला वुमन हॅड रिस्पेक्टेबल पोझिशन इन द सोसायटी, त्यांना रिस्पेक्ट दिला जायचा. आणि त्याच्यानंतर दे वर पार्ट ऑफ सभाज अँड समितीज, आणि ह्या सभा आणि समितीमध्ये त्या एज्युकेशन काय करायच्या त्यांना मिळायचं, त्या शिकू शकायच्या, त्या शिकवू शकायच्या. बऱ्याचशा उत्तम कवयित्री होत्या. त्याच्यामध्ये एक्झाम्पल्समध्ये नोटेबल वुमन्स जशा आहेत, जसं की गार्गी, लोपमुद्रा, मैत्रेयी यांना तुम्ही मेन्शन करू शकता. मनुस्मृतीमध्ये मनुस्मृतीमध्ये सुद्धा तुम्ही बघाल, इट ऑल्सो स्ट्रेस्ड ऑन द ऑनरिंग वुमन, स्त्रियांना सन्मान दिला पाहिजे याच्यावरती त्याचा स्ट्रेस होता. नॉट जस्ट दॅट, वुमन पार्टिसिपेटेड इन फिलॉसॉफी, डिबेट्स अँड स्क्रिप्चर्स. आणि तेवढंच नव्हे तर जसं आपण पुढे येतो, दिस वॉज ॲन्शंट वेदिक पिरियड, मग आता जसं पुढे येऊ तसं लॅटर वेदिक पिरियडमध्ये जेव्हा आपण बघतोय तर लॅटर वेदिक पिरियडमध्ये इथे आपण म्हणतो की त्यांना सन्मान होता, मग तो हळूहळू डिक्लाईन व्हायला लागला आणि पॅट्रियार्कल कस्टम वाढायला लागला. पितृसत्ताक संस्कृती जास्त प्रमाणामध्ये आपल्याला इथे डॉमिनंट दिसते. आणि याच्यामध्ये एक डिसिजन मेकिंगमध्ये स्त्रियांचा जो सहभाग होता तो हळूहळू आपल्याला कमी होताना दिसतोय. आणि त्याच्यामध्ये अर्ली मॅरेजेस आणि त्याच्यानंतर पॉलिगॅमी बिकम प्रिव्हिलेंट, म्हणजे लहान वयामध्ये लग्न होऊ लागली. आणि जो बालविवाह आपण म्हणतो तो इथे कुठेतरी आपल्याला दिसायला लागतो. आणि त्याचबरोबर एक प्रकारे एक पॅट्रियार्कल सोसायटी इतकी स्ट्रॉंग असते की पॉलिगॅमी बघायला मिळते, ज्याच्यामध्ये एका पुरुषाने बऱ्याच स्त्रियांच्या बरोबर लग्न करणं ही एक साधारण बाब बनून गेली. नॉट जस्ट दॅट, एक पॅट्रिलिनियन इनहेरिटन्स सिस्टीम. आता पॅट्रिलिनियल इनहेरिटन्स म्हणजे काय की आज पण बघा, वडिलांच्याकडून मुलाकडे प्रॉपर्टी पास होणे आणि मुलाकडून त्याच्या मुलाकडे प्रॉपर्टी पास होणे, ह्याला आपण पॅट्रिलिनियल एक प्रकारे काय म्हणतात, एका प्रकारे इनहेरिटन्स आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर आपण ज्यावेळेला येतो मिडिवल पिरियडमध्ये 8th to 18th सेंचुरीमध्ये, तर त्याच्यामध्ये वुमन वर सब्जेक्टेड टू सेव्हरल ऑपरेशन्स, त्यांच्यावरती बरेचसे रेस्ट्रिक्शन्स आले होते. त्यांना तितकी म्हणजे तितकी सोसायटल लेवलला फ्रीडम नव्हती, शिक्षणाचा तेवढा अधिकार नव्हता. त्याच्यामध्ये सती, पडदा सिस्टीम आणि डावरी म्हणजे हुंडा पद्धती, ह्या सर्व गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. त्याच्याबरोबर पॉलिगॅमीसुद्धा वाईडली प्रॅक्टिस व्हायला लागली. तेवढंच नव्हे तर वुमनसाठी वेगळं एज्युकेशन अगदीच नॉन एक्झिस्टिंग होतं. त्याचबरोबर जोहारसुद्धा म्हणजे जोहारबद्दल तुम्ही जोहार जर तुम्हाला माहिती नसेल तर त्यावेळेला पतीच्या मृत्यूनंतर स्वतःला म्हणजे जसं सती जातात तसंच जोहारमध्ये बऱ्याचशा मूव्हीमध्ये सुद्धा दाखवलं आहे की त्या स्त्रिया म्हणजे काय अग्नीला स्वतःची आहुती देऊन देतात. आणि अशा प्रकारे जोहारची प्रथा आपल्याला जास्त बघायला मिळते. कॉलोनियल पिरियडमध्ये काय फरक झाला आहे, मग कॉलोनियल पिरियडमध्ये इफर्ट्स झाले बरेचसे. आता ह्या इफर्ट्समध्ये ही जेंडर जी इनइक्वॅलिटी होती, म्हणजे स्त्रियांच्याकडून हे बरेचसे जे रेस्ट्रिक्शन्स होते ते कमी करण्याचे थोडे काय प्रयत्न सुरू झाले, ज्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं सोशल रिफॉर्म्स क्रिएट झाले. आणि या सोशल रिफॉर्म्समध्ये सर्वात महत्त्वाचं नाव राजाराम मोहन रॉय, त्याच्यानंतर ईश्वरचंद्र विद्यासागर. तेवढंच नव्हे तर ज्योतिबा फुलेंनी तर स्त्रियांसाठी शिक्षणाचे द्वार
खुले केलं, राईट. तर त्याचबरोबर जसं आपण बघतो सती अबॉलिशन ॲक्ट झाला लिगल रिफॉर्म्समध्ये, आणि त्याच्याबरोबर आपण बघतो तर दलित वुमन एज्युकेशन, त्याच्यानंतर विडो रिमॅरेज ॲक्ट, हे सर्व आले. आणि वुमनना तरीसुद्धा म्हणजे एक वुमनला एक फ्रीडम मिळायला पाहिजे, स्त्रीला एक स्वातंत्र्य मिळायला पाहिजे, ते तितकंसं अजूनसुद्धा ह्या काळामध्ये मिळताना दिसत नाही. बट पुढे तो ज्याला पोस्ट इंडिपेंडन्स इरामध्ये येतो, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जेव्हा बघतो, तर बरेचसे लिगल अँड कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स होत्या की ज्यामुळं स्त्रियांच्यासाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले. स्त्रियांच्यावरती होणारे बरेचसे अत्याचार हळूहळू ह्या काळामध्ये कमी कमी होताना दिसतात. जसं कॉन्स्टिट्युशनली राईट मिळाला, आर्टिकल 14मध्ये इक्वॅलिटी मिळते, आर्टिकल 15मध्ये नॉन डिस्क्रिमिनेशन, लिंगावरून कुठल्याही प्रकारचा भेद नाही झाला पाहिजे, हे आर्टिकल 15मध्ये आपण बघतो. त्यानंतर प्रोग्रेस इन एज्युकेशन अँड एम्प्लॉयमेंट आपल्याला बघायला मिळते. आज स्त्री पॉलिटिक्स, सायन्स, स्पोर्ट्स या सर्व ठिकाणी तिची झालेली प्रगती आपण बघतच असतो. बट अजूनसुद्धा चॅलेंजेस आहेत, ज्यावेळेला आपण बघतो की रेप केसेस आहेत, मॉलेस्टेशन केसेस आहेत, डोमेस्टिक व्हायलन्स आहेत, डावरीमुळे होणाऱ्या डेथ्स आहेत. हे चॅलेंजेस आजसुद्धा आपल्याला प्रिव्हलंट दिसतात. तेवढंच नव्हे तर सेक्स रेशो 2001चा जर बघतो तर 927 फिमेल पर थाउजंड मेल स्त्री भ्रूण हत्यासुद्धा आपल्याला आज म्हणजे आजसुद्धा बघायला मिळते. आणि ही एक काळजीचीच म्हणजे बाब आहे. आता याच्यामध्ये पुढे बघत असताना कोणत्या प्रकारच्या जेंडर इनइक्वॅलिटीज आहेत त्यांच्याविषयी तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. आता ह्या जेंडर इनइक्वॅलिटीजमध्ये मॉर्टॅलिटी इनइक्वॅलिटी जर बघाल तर हायर मॉर्टॅलिटी जी आहे ती स्त्रियांमध्ये बघायला मिळते. इनॲडिक्वेट न्यूट्रिशनमुळं, हेल्थकेअर प्रॉपर न मिळाल्यामुळं आणि सोशल निग्लिजन्समुळं. आणि ते बघत असताना सेक्स रेशोमध्ये आपल्याला इम्बॅलन्स बघायला मिळतो. त्याबरोबर मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट जो आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण आता हा पण एक हाय लेवल आहे, तर याच्यामध्ये जननी सुरक्षा योजना ही काय आहे सरकार राबवतं की हा मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट कमी व्हावा म्हणून. त्याच्यानंतर आपण बघतो नॅटॅलिटी इनइक्वॅलिटी बघतो, तर त्याच्यामध्ये स्ट्रॉंग सन प्रेफरन्स असतो. आणि या स्ट्रॉंग सन प्रेफरन्समुळं काय होतं, सेक्स सिलेक्शन केलं जातं. आणि सेक्स सिलेक्शनमुळं काय होतं, अबॉर्शन्स केली जातात. आणि आज साधारण ह्याचं प्रमाण कमी होताना दिसते. पण तरीही बऱ्याच प्रमाणात ती म्हणजे काय म्हणतात सेक्स सिलेक्शन आजसुद्धा प्रिव्हलंट आहे. त्याच्याविषयी तुम्ही लिहू शकाल, जसं की डिक्लायनिंग सेक्स रेशोज. आणि जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की 927 होता 2001मध्ये. त्याच्यानंतर इलिगल बट प्रिव्हलंट आहे, इलिगल आहे तरी पण आजसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर इनिशिएटिव्ह कुठला आहे तर बेटी बचाव बेटी पढाव ही स्कीम आहे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर जर बघाल एम्प्लॉयमेंट इनइक्वॅलिटीज आहेत. बऱ्याचदा स्त्रीला जॉब देताना विचार केला जातो की मुळात काही ती लग्न करून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होईल, कारण आपल्याकडे एक लोकल सोसायटी आहे. म्हणजे लग्न झाल्यानंतर त्या मुलाच्या वडिलांच्या घरी जाऊन राहायला पाहिजे. एका म्हणजे म्हणजे त्या पुरुषाची जी एक पॅट्रिलिनियल जी एक सोसायटी आहे, त्यामुळं त्या पुरुषाकडूनच त्या घरातील पुरुषाकडे त्याचा एक इनहेरिटन्स होणार आहे, त्या घरातल्या संपत्तीचा इनहेरिटन्स होणार आहे. त्याप्रमाणे ती स्त्री स्वतःचं घर सोडून सुद्धा त्या पुरुषाच्या घरी राहायला जाईल. त्यामुळं काय होतं, आता जर मी एखाद्या स्त्रीला जॉब द्यायचं ठरवलं, कदाचित ती उद्या लग्न होऊन तिकडे जाईल. बरं ठीक आहे, लग्न झालं, ती इथेच जरी राहिली, नंतर मग ती ज्या वेळेला शी विल हॅव हर किड, तर त्यावेळेला ती प्रेग्नेंट होईल, तर त्यावेळेला कामावरती परिणाम होईल. अशा बऱ्याचशा एका काय म्हणतात पर्स्पेक्टिव्समुळं किंवा एका प्रकारे एकांगी विचार केल्यामुळं स्त्रियांना जॉब देताना बऱ्याचदा विचार केला जातो. आणि अशा प्रकारे जॉब अपॉर्च्युनिटीज, वेजेसमध्ये किंवा वर्कप्लेसमध्ये बऱ्याच प्रमाणात डिस्क्रिमिनेशन बघायला मिळतं. तर एक जेंडर वेज गॅप आहे. वुमन अर्न 20 to 30% लेस, म्हणजे 20 ते 30% पुरुषांच्यापेक्षा समान जॉबमध्ये त्या कमी वेतन घेतात. त्याचबरोबर लो वर्कफोर्स पार्टिसिपेशन आहे. फिमेल लेबर पार्टिसिपेशन इज 24% ओनली. आणि त्याच्यानंतर जसं की इनिशिएटिव्ह बघाल, मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट आहे, इक्वल रेन्युमरेशन ॲक्ट आहे, बट स्टील त्यांची परिस्थिती सुधारताना आपल्याला म्हणजे दिसत नाही. जर तुम्हाला हे माहिती असेल तर एक जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून मी तुम्हाला ही एक गोष्ट सांगते, ज्याच्यामध्ये आपण ज्याला बघतो स्त्रियांना कुठले जॉब मिळतात. आणि त्याच्याविषयी एक थेअरी आहे जी सांगितली एका समाजशास्त्रज्ञानं सांगितली होती, की ज्याच्यामध्ये तो समाजशास्त्रज्ञ म्हणतो की
जेव्हा स्वातंत्र्याच्या काळामध्ये किंवा त्याच्या आधी इंडस्ट्रियलायझेशन झालं, त्यावेळेला बरंचसं शहरीकरण झालं, तो पुरुष येऊन तिथे राहायला लागला. आधी खूप अशी काय म्हणतात ज्याच्यामध्ये कष्ट लागतील अशी कामं केली जायची, त्यामुळे त्यावेळेचे जॉब हे पुरुषांनाच दिले जायचे. आणि पुरुष ज्यावेळेला एखाद्या इंडस्ट्रीच्या ठिकाणी येऊन स्थलांतरित व्हायचा तर तो आपल्या बायकोला घेऊनही स्थलांतरित व्हायचा. तिला तिथे जॉब मिळायचा नाही, बट तिच्यावरती घरचं काम करणं आणि मुलांचं शिक्षण, मुलांचं संगोपन, मुलांवरती संस्कार करणं हे जॉब्स महत्त्वाचे, म्हणजे काय म्हणतात हे घरातलं काम तिच्यावरती पडायला लागलं. आणि जसजसं स्त्री ही म्हणजे काय म्हणतात एका इकॉनॉमिक सिस्टीममध्ये यायला लागली, त्यावेळेला आपण म्हणतो की पिंक कॉलर जॉब्स क्रिएट झाले. आजही जर ज्यावेळेला आपण स्त्रियांचं प्रमाण जास्त बघतो, तर तुम्हाला आठवत असेल तुम्ही प्रायमरी शिक्षण जेव्हा घेतलं त्यावेळेला तुम्हाला म्हणजे शिक्षिका होत्या, बऱ्याचशा शिक्षिका होत्या, शिक्षकांच्या पेक्षा शिक्षिकांचं प्रमाण जास्त होतं. आजसुद्धा तुम्ही कुठल्याही म्हणजे कुठल्याही एखाद्या संस्थेला भेट देता तर त्यावेळेला रिसेप्शनलिस्ट ही शक्यतो स्त्रीच असते. त्याच्याबरोबर कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जातात तर तिथे जी तुमची केअर घेते ती केअर घेणारी नर्ससुद्धा एक स्त्रीच असते. आणि अशा प्रकारे केअर इकॉनॉमी क्रिएट झाली आहे त्या स्त्रीच्या आजूबाजूनी असं म्हटलं जातं. तर आता ह्याच्यातच पुढे जाताना आपण ज्याला बघतो तर ओनरशिप इनइक्वॅलिटी आहे. स्त्रियांना मिळणारी ओनरशिप ही तितकीशी जास्त नाही आहे. लँड आणि प्रॉपर्टी राईट बघत असताना वुमन ओनली 13% ऑफ लँड, 13% लँड फक्त स्त्रियांच्या नावावरती आहे. तेवढंच नव्हे, लिमिटेड इकॉनॉमिक पार्टिसिपेशन आहे, तितकं जास्त त्यांचं भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्यांचा तितकासा हातभार नाही लागत आहे. त्याच्यासाठी बरेचसे इनिशिएटिव्ज आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही हिंदू सक्सेशन ॲक्ट आहे, ज्यामुळं एक इक्वल इनहेरिटन्सचा राईट स्त्रियांना मिळाला. त्याच्याबरोबर पुढे जाल तर स्पेशल अपॉर्च्युनिटी इनइक्वॅलिटी आहे. तो बऱ्याचशा ठिकाणी चांगले जॉब्स, चांगलं शिक्षण ह्याच्यासाठी स्त्रियांना तेवढा चांगला ॲक्सेस नाही मिळत. आणि त्याच्यासाठी जर बघाल एज्युकेशनचा गॅप आपल्याला बघायला मिळतो. वुमन लिटरसी रेट हा 70% आहे आणि पुरुषांच्या मध्ये लिटरसीचा रेट हा 84% आहे. त्याचसाठी लो स्टेम रिप्रेझेंटेशन आहे आणि स्टेममधलं रिप्रेझेंटेशन वाढावं म्हणून बरेचसे नवीन इनिशिएटिव्ज गव्हर्नमेंटनी आणलेले आहेत. स्टेम म्हणजेच आता स्टेममध्येच बघत असताना बऱ्याचशा ठिकाणी वुमन रिसर्चर्स ओन्ली 14% आहेत. स्टेममध्ये येणाऱ्या स्त्रियांसाठी बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघाल वेगवेगळे इनिशिएटिव्ज आणलेले आहेत आणि त्या इनिशिएटिव्जमध्ये त्यांना चांगली स्कॉलरशिपही दिली जाते, त्यांना चांगल्या ग्रांट्स दिल्या जातात की ज्यामुळे त्यांनी रिसर्चमध्ये यावं. आता याच्यामध्येच पुढे जात असताना याच्यामध्ये स्टेम म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग अँड मॅथमॅटिक्स. ठीक आहे. आता याच्यामध्ये इनिशिएटिव्ज कुठले आहेत तर नॅशनल स्कीम्स फॉर इनिशिएटिव्ज फॉर गर्ल्स फॉर सेकंडरी एज्युकेशन आहे. त्याचबरोबर आपण जसं पुढे जाऊ तर देअर इज अ फंडामेंटल फॅसिलिटी इनइक्वॅलिटी आहे, ज्याच्यामध्ये काय आहे की बेसिक जे राईट्स आहेत म्हणजे हेल्थकेअर असेल, न्यूट्रिशन असेल, सॅनिटेशन आहे, ह्याच्यापासून पण ती स्त्री वंचित आहे. मग त्यासाठी लॅक ऑफ सॅनिटेशन जे आपण बऱ्याचशा स्कूल्समध्ये बघतो की आत्तासुद्धा एनरोलमेंट मुलींचं कमी होण्यामागचं मूळ कारण काय आहे, कारण तिथे चांगल्या प्रकारे सॅनिटेशनच्या सुविधा उपलब्ध नाही आहेत, टॉयलेट्स नाही आहेत आणि टॉयलेट्स नसल्यामुळं ती मुलगी शाळेला म्हणजे जायचा विचार नाही करत. तेवढंच नव्हे तर त्यासाठी पुन्हा मालन्यूट्रिशन इन वुमन जास्त बघायला मिळतं. घरामध्ये इव्हन ज्यावेळेला आपण इनइक्वॅलिटी म्हणतो तर घरामध्ये एक मुलगा आणि मुलगी जर एकत्र जेवायला बसले असतील तर मुलाला जास्त वाढलं जातं कारण त्याच्या शरीराची गरज जास्त आहे आणि मुलीला इतकं जास्त अन्न नाही लागणार, असं एक बेसिक पर्स्पेक्टिव्ह भारतीय समाजामध्ये बघायला मिळतो जो की प्रिव्हेलंट आहे. बट आता असं दोघंही अडोलसन्स एजमध्ये असल्यामुळे दोघांनाही लागणारं अन्न तितकंच महत्त्वाचं आणि दोघांनाही तेवढंच न्यूट्रिशन दिलं पाहिजे हे त्याच्यामध्ये आपण लक्षात नाही घेत. त्यासाठीच बरेचसे इनिशिएटिव्ज आहेत, ज्याच्यामध्ये स्वच्छ भारत अभियान आहे, पोषण अभियान आहे. पोषण अभियान हे एक न्यूट्रिशन मिशन आहे. त्याचबरोबर हाऊसहोल्ड इनइक्वॅलिटी आपल्याला बघायला मिळते. डोमेस्टिक डिस्क्रिमिनेशन, घरामध्ये एक प्रकारे ती स्त्री डिस्क्रिमिनेट होते. त्यामध्ये आपण अनपेड डोमेस्टिक वर्क, स्त्री जे आता जर तुमच्या घरात तुमची आई जे सगळं काम करते त्याच्यासाठी जर प्रत्येक कामासाठी तुम्ही बाई ठेवायची ठरवली तर तुम्हाला किती पैसे मोजावे लागतील ह्याचा तुम्ही विचार करायची गरज आहे. आणि असं एक डोमेस्टिक वर्कसाठी साधारण एक स्त्री घरामध्ये 7 ते 8 तासाचं तरी अनपेड वर्क जी करते आणि हे अनपेड वर्क जे आहे त्याच्यासाठी तिला कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळत नाही. तर अर्ली मॅरेजेस 23% ऑफ इंडियन वुमन आर मॅरिड बिफोर द एज ऑफ 18. 18 वर्षाखाली म्हणजे असताना सुद्धा एवढ्या पटकन त्यांची लग्न करून दिली जातात. त्याचबरोबर जर पुढे बघाल तर त्याच्यामध्ये बरेचसे इनिशिएटिव्ज आहेत, जसं की प्रोहिबिशन ऑफ अ चाइल्ड मॅरेज ॲक्ट आहे की ज्याच्या थ्रू हे प्रमाण आपण कमी करायचा प्रयत्न करतोय. आता याच्यामध्ये बघत असताना कोणते कॉजेस आहेत की ज्यामुळं आपल्याला
इनइक्वॅलिटी दिसते. ठीक आहे, असं आपण पटकन त्याच्यामध्ये लिहू शकतो. इनइक्वॅलिटी कोणत्या कोणत्या टाईपची होती हे तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी सांगितलं, बट इनइक्वॅलिटीचे कॉजेस आपल्याला विचारलेत. तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय तर पॉवर्टी जसं गरिबी आहे त्यामुळं काय होतं बऱ्याच प्रमाणात घरामधल्या म्हणजे घरामधला जो पुरुष आहे किंवा जो एक काय म्हणतात मुलगा आहे त्याच्यावरती सर्व रिसोर्सेस यूज केले जातात, कारण स्त्रीला अजूनही परक धन मानलं जातं. आणि ह्यामुळं काय होतं आहे हायर फिमेल माल न्यूट्रिशन बघायला मिळतं, त्यांना व्यवस्थित पोषण नाही मिळत, स्कूलमध्ये एनरोलमेंट कमी असते, चाइल्ड मॅरेजेस होतात. आणि एवढंच नाही, ह्याच्यासाठी बरेचसे अशा बऱ्याचशा प्रॉब्लेम्स आपण पाहत असतो. तर याच्यासाठी बरेचसे इनिशिएटिव्ज आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाचा इनिशिएटिव्ह आहे सुकन्या समृद्धी योजना आहे, की ज्यामुळे स्त्रिया त्या मुलीच्या एज्युकेशनसाठी सेव्हिंग करावी ह्यासाठी ती एक योजना आहे जो उपक्रम राबवला गेलेला आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय अनइवन ॲक्सेस टू द एज्युकेशनचा ॲक्सेस अनइवन आहे. तर अजूनसुद्धा जसं आपण बघितलं स्त्रियांचा लिटरसी रेट हा पुरुषांच्या लिटरसी रेटपेक्षा कमी आहे. त्याच्यामध्ये लिटरसी रेट जसं आपण मघाशी बघितलं होतं तसंच गर्लचा ड्रॉपआउट रेट जास्त आहे सॅनिटेशनच्या फॅसिलिटीज नसल्यामुळं. जसं आपण मघाशी बघितले होते असे इनिशिएटिव्ह तुम्ही पटकन तिथे लिहू शकता. पुअर मेडिकल केअर आहे, वुमन रिसीव्ह लेस हेल्थ केअर अटेन्शन दॅन द मॅन. आता ह्याच्यामध्ये बघा हाय मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट आपण बघितला, लिमिटेड ॲक्सेस टू द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ सर्व्हिसेस. आता याच्यामध्ये जननी सुरक्षा योजना हा एक इनिशिएटिव्ह जो गव्हर्नमेंटनी याच्यामध्ये घेतलेला आहे. लॅक ऑफ बॉडीली ऑटोनॉमी ह्याच्यामध्ये काय, आता याच्यामध्ये बऱ्याचशा स्त्रियांना रिप्रोडक्टिव्ह राईट्स नसतात. जसं की रिप्रोडक्टिव्ह राईट्स नसतात म्हणजे काय, कॉन्ट्रासेप्टिव्ज यूज करण्याबद्दलचा राईट, नॉट जस्ट दॅट अबॉर्शनचा राईट. म्हणजे एखाद्या स्त्रीला जर अबॉर्शन करून घ्यायचं आहे तर त्या निर्णयामध्ये सुद्धा बरेचसे घरातले कुटुंबातले सदस्य असतात, त्यांचा काहीतरी से असतो. त्यामुळे तिची जी एक ऑटोनॉमी आहे स्वतःच्या शरीराविषयीचा निर्णय घेण्याची ती तिच्याकडे आजही नाही आहे. आणि त्याच्याबद्दल बघत असताना 200 मिलियनपेक्षा जास्त स्त्रिया आहेत ज्यांना कॉन्ट्रासेप्टिव्हचा ॲक्सेस नाही आहे. त्याच्याबरोबर कल्चरल आणि रिलिजियस रेस्ट्रिक्शन्स आहेत त्यांच्यावरती, की ज्यामुळे त्यांना त्यांचं जे काही रिप्रोडक्टिव्ह फ्युचर आहे त्यांनी किती मुलं जन्माला घालावी हा पण निर्णय ती स्त्री स्वतःहून नाही घेऊ शकत. ह्याच्यासाठी एक इनिशिएटिव्ह आहे दॅट इज मिशन परिवार विकास फॉर फॅमिली प्लॅनिंग, जी की गव्हर्नमेंट राबवते. आता पॉलिटिकल आणि लीगल रिफॉर्म्स काय आहेत अगेन्स्ट द जेंडर इनइक्वॅलिटी. तर पॉलिटिकल आणि लीगल रिफॉर्म्ससुद्धा आपल्याला त्याच्या टुवर्ड्स द कन्क्ल्युजन पार्टमध्ये लिहिणं गरजेचं आहे, जिथं आपण मेजर्स लिहिणार आहे. तर पॉलिटिकल रिफॉर्म्समध्ये बघत असताना वुमनचा रिप्रेझेंटेशन इन द गव्हर्नमेंट वाढवलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर जेंडर सेन्सिटिव्ह बजेटिंग झालं पाहिजे. गव्हर्नमेंटचा बराचसा फंड हा गर्ल्स आणि वुमनच्या एज्युकेशन, त्यांच्या डेव्हलपमेंट, त्यांच्या एम्प्लॉयमेंटसाठी गेला पाहिजे. त्याच्यानंतर अगेन पॉलिसीज सपोर्टिंग एम्पॉवरमेंट, त्यांच्यामध्ये एम्पॉवरमेंट, त्यांना एम्पॉवर करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी तिथे केल्या गेल्या पाहिजेत. आता याच्यामध्ये 33% रिझर्वेशन वुमनना दिलं जातं आहे इन पंचायती राज वुमन रिझर्वेशन बिल, ज्याचं अजून इम्प्लिमेंटेशन नाही झालं आहे. आता याच्यामध्ये फंडिंग फॉर द मॅटर्नल हेल्थ केअर, बेटी बचाव बेटी पढाव स्कीम, इक्वल रेन्युमरेशन ॲक्ट 1976, त्याच्यामध्ये इक्वल पे दिला गेला जावा, मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट आहे. आता ह्या सर्व माध्यमातून स्त्रीला आपण सक्षम बनवू शकतो. आता लीगल रिफॉर्म बघत असताना स्ट्रेंथनिंग लॉज अगेन्स्ट जेंडर व्हायलन्स आणि जेंडर बेस्ड व्हायलन्स आहे त्याच्याविषयी एक लॉज आणले पाहिजेत आणि ते चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट केले पाहिजे. जसं की डोमेस्टिक व्हायलन्स असेल, सेक्शुअल हरॅसमेंट असेल, चाइल्ड मॅरेजेस असेल, ह्याच्या अगेन्स्ट एक स्ट्रिक्टली आजसुद्धा बऱ्याच ठिकाणी चाइल्ड मॅरेजेस होतात. आजसुद्धा बऱ्याचशा ठिकाणी काय म्हणतात की ब्राईड प्राईज देऊन मुलींना घेऊन गेलं जातं. तर ह्या सर्व गोष्टी थांबल्या पाहिजेत. त्यासाठी डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 पासूनच आहे. त्याच्यानंतर पॉश ॲक्ट आहे 2013 पासून. आता हे जे ॲक्ट्स मी म्हणते आहे हे तुम्ही वाचणं गरजेचं आहे. याच्याविषयी तुम्हाला एक साधारण माहिती असणं गरजेचं, त्यामुळे ते एक्झाम्पल्स तुम्ही तिथे ॲड करू शकाल. त्याच्यानंतर इक्वल ॲक्सेस टू द प्रॉपर्टी अँड रिसोर्सेस, जसं आपण ज्याच्याबद्दल बोललो तर हिंदू सक्सेशन ॲक्ट आहे 2005. PM आवास योजनामध्ये काय आहे, होम ओनरशिप बेनिफिट हा फक्त वुमनसाठी आहे. आता जर आपण पुढे बघतो रिफॉर्मिंग पर्सनल लॉज, आता याच्यामध्ये रिनेम रिमूव्ह द डिस्क्रिमिनेशन्स, जे काही डिस्क्रिमिनेशन्स आहेत त्यांना काढून टाकलं गेलं पाहिजे. जसं की बऱ्याच ठिकाणी इनहेरिटन्सचे जे लॉज आहेत त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट केलं गेलं पाहिजे. आणि याच्यामध्ये
बऱ्याच ठिकाणी आपण डिबेट बघतो युनिफॉर्म सिव्हिल कोडचं, तर त्याच्यामध्ये एक जेंडर न्यूट्रल लॉज आणले पाहिजेत. तर ते जेंडर न्यूट्रल लॉज येणंसुद्धा गरजेचं आहे. आणि आता याच्यामध्येच आपण ज्या वेळेला बघत असतो तर अशा प्रकारे एज्युकेशन फॉर गर्ल्स स्ट्रेंथन केलं पाहिजे की ज्यामुळं हायर फिमेल लिटरसी वाढेल आणि रिड्यूस म्हणजे एका प्रकारे तुम्ही अर्ली मॅरेजेसचं प्रमाण रिड्यूस करू शकाल. त्याबरोबर इकॉनॉमिकली सुद्धा इम्पॉवर करायला पाहिजे, इक्वल पे इन्फोर्स करायला पाहिजे, वुमेन फोकस एंटरप्रेन्योरशिप डेव्हलप करायला पाहिजे. तर मोर वुमन इन अ वर्कफोर्स आणि लिडरशिपमध्ये, आणि त्याच्यामधला वेज गॅप कमी झाला पाहिजे. त्याच्यानंतर एंडिंग जेंडर बेस्ड व्हायलन्स, त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट केसेस, आता केसेस आहेत ते वर्षानुवर्ष पेंडिंग राहतात, तर त्या फास्ट ट्रॅक केल्या पाहिजेत. पॉश ॲक्ट चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट केला पाहिजे, स्ट्रिक्टली इन्फोर्स केला पाहिजे. तर क्राईम अगेन्स्ट वुमन कमी झाला पाहिजे. त्याचबरोबर आपण बघतो की वुमनचं पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन आहे ते वाढलं पाहिजे. कोटा फॉर वुमन इन पार्लमेंट तसंच स्टेटमध्ये पण वाढलं पाहिजे. लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम्स त्यांच्यासाठी झाले पाहिजेत. डिसिजन मेकिंगमधलं त्यांचं प्रमाण वाढलं पाहिजे. आणि अशा प्रकारे एक रिप्रोडक्टिव्ह राईटसुद्धा त्यांच्याकडे असले पाहिजेत. बेटर ॲक्सेस टू द कॉन्ट्रासेप्शन, मॅटर्नल हेल्थ केअर, म्हणजे अवेअरनेस क्रिएट केला पाहिजे कॅम्पेन करून. आणि मॅटर्नल मॉर्टॅलिटी आणि सेफ चाइल्ड बर्थ, इन्स्टिट्यूशनल चाइल्ड बर्थसुद्धा आणली पाहिजे. तर ह्या सर्व माहितीवरून बेसिकली तुम्ही एक व्यवस्थित आणि चांगलं उत्तर लिहू शकाल. आणि जेव्हा तुम्ही एखादं उत्तर लिहिताय बेसिकली तुम्हाला फक्त मेन्शन करायचं आहे की मूळ प्रश्न काय आहे. त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं आहे तर याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघितलं असेल की त्याच्यामध्ये मी बरेचसे एक्झाम्पल्स तुम्हाला सांगितलं, तर ते एक्झाम्पल्स तुम्हाला तिथं मेन्शन करता आले पाहिजेत. आणि जसं जसं तुम्ही पुढे जाल तसं तसं तुम्हाला त्याच्या कन्क्ल्युजनमध्ये काहीतरी एखादं सुंदर वाक्य किंवा एखादा कोट किंवा पुढे जाऊन फ्युचर स्टेप्स तुम्ही काय घ्याल हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि ह्याच टप्प्यामध्ये आजच्या आपल्या सेशनमध्ये मी तुम्हाला सुरुवात कशी कराल, त्याच्याबद्दलची माहिती कशी लिहाल त्याच्या मेन बॉडीमध्ये, आणि त्याच्या कन्क्ल्युजनमध्ये कशा प्रकारे तुम्ही त्याचे सोल्युशन्स प्रोव्हाइड कराल ह्या प्रकारेच तुम्हाला शिकवलं आहे. आणि त्या प्रकारे तुम्ही लिहायचा प्रयत्न करा. तुम्ही ऑलरेडी उत्तर लिहून बघितले असतील तरीसुद्धा तुम्ही या उत्तरांना एका फ्रेमवर्कमध्ये आणायचा प्रयत्न करा. तुम्ही लिहिलेल्या उत्तरांच्या मागेच ही उत्तरं पुन्हा एकदा प्रॅक्टिस करून बघा, त्याला एक स्ट्रक्चर आणायचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने लिहिता यायला लागेल. तर आय होप तुम्हाला आजच्या या सेशनमध्ये व्यवस्थितपणे कळलं की कुठले कुठले आस्पेक्ट्स आपल्याला इथं टच करायचे आहेत. तुम्ही बघाल तर बरीचशी माहिती ही जनरलच आहे, जी तुम्हाला माहितीच आहे, फक्त ती मांडताना त्याला एक सबहेडिंग देऊन त्याच्यामध्ये ती व्यवस्थित मांडणं गरजेचं आहे. आणि ते आपण मांडायला शिकूया आणि खूप चांगली उत्तरं लिहित राहूया. आणि ह्या ठिकाणी आपलं आजचं सेशन मी एंड करते आहे. ऑल द बेस्ट. चांगलं लिहित राहा, कारण कन्सिस्टन्सी इज द की टू सक्सेस. थँक्यू व्हेरी मच.